पहिला सामना झाला होता जुवेली विपक्ष आडवली संघाने सामना सहज जिंकला मैदानामध्ये. विजय पवारची अप्रतिम गोलंदाजी, त्यानंतर पप्पू भानेची अप्रतिम फलंदाजी. सलामीची जोडी आपण बघतो मैदानामध्ये अविनाश आणि पिंट्या म्हात्रे. दोन षटक पॉवर प्ले असेल तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर, तर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. चला निलेश लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्यायचे. निलेश यष्टिरक्षक, जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राइक रेटला अविनाश, नॉन स्ट्राइक रेटला पिंट्या, ही जोडी आपण बघतोय. डीजे मास्टर थोडासा आवाज द्यायचे. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो, धन्यवाद. संदीप गोरखे वगैरे यांना विनंती होती की आपण नारिलीची आमच्या व्यासपीठावर बनवायचे. हॅलो, पहिलं षटक घेतोय गोलंदाज निलेश भोईर. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय. चला कौसा संघ आपण क्षेत्ररक्षक लावायचे लगेच. 2 खेळाडू शनिदास पाटील साहेबांचे आगमन होते, त्यानंतर लक्ष्मण म्हात्रे साहेबांचे सुद्धा आगमन होते. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. तुषाराम संत यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती कोळेगावचे. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये वडवली चषक 2017. स्ट्रायकेटला अविनाश आणि नो स्ट्रायकेटला पिंट्या आणि गोलंदाज निलेश भोईर. कैलास म्हात्रे यांचे आगमन होते. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कैलास म्हात्रे नांदिवली व्यासपीठावर स्थान बनवायचे एक जबरदस्त खेळाडू सुद्धा. तो सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय. गेम ऑन. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय कव्हर पॉइंट रिजन मधला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि अविनाश आपल्या 2 धावांनी खातं उघडतोय. गोलंदाज आपण बघतोय निलेश भोईर कौसा संघाकडनं. तर पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी आगाज करतोय फलंदाज अविनाश. तर गोलंदाज आपण बघतोय निलेश भोईर वडवली एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो स्ट्रायकरला फलंदाज अविनाश. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाहीये. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जितू 11 नांदिवली संघाचा. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर सामना असेल जय वागेश्वर देसाई विपक्ष चिंचोल्याचा पाडा. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी सज्ज राहायचे, जास्त विलंब करू नका. यानंतरचा सामना जय वागेश्वर देसाई वर्सेस चिंचोल्याचा पाडा. हॅलो,
यावेळेस मात्र खराब चेंडू होता आणि प्रशांत महात्रेच्या बॅट मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला षटकार. 6 धावसंख्या वाढते धावसंख्या देती 8 धावा धावफलक अधिकारी. पहिल्या चेंडूवरती अविनाशने 2 धावा घेतल्या होत्या, मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अविनाश बाद झाला. असाच चेंडू अविनाशलाही होता, मात्र अविनाश झेलबाद झाले. मात्र प्रशांत महात्रे खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं आणि प्रशांत महात्रेच्या बॅट मधला सुपर षटकार आपल्याला बघा मिळतोय. 8 धावा आपण बघतोय. जेतू 11 नांदिवली संघाच्या पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज निलेश वालकू पाटील वडवली यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. वालकू पाटील साहेब वडवली. त्यानंतर हरचंद्र पाटील वडवली यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. गोलंदाज निलेश भोईर. मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. आतापर्यंत निलेश भोईरने 4 चेंडू फेकले, 1 गडी बाद केला आणि 8 धावा खर्च केले आहेत. कौसा संघाकडनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. डॉट चेंडूची अजून एक समाप्ती होते. निलेश भोईर मात्र चांगली गोलंदाजी दाखवतो मैदानामध्ये. एकमेव षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलंय. नक्कीच पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये. पाण्याची मागणी केली होती मैदानामध्ये, लगेच पाणी घेऊन जायचे. अभिमन्यू पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान म्हणायचे. अभिमन्यू पाटील वडवली. आलेल्या सर्व मान्यवरांचा वडवली चषक 2017 मध्ये स्वागत. डीजे त्यानंतर रमेश मोकाशी साहेबांचं सुद्धा दाखवतोय. त्यांनाही विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान म्हणायचे. रमेश मोकाशी साहेब. रमेश मोकाशी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान म्हणायचे. धन्यवाद डीजे मास्टर हीच सेटिंग ठेवायची. मात्र आतापर्यंत डीजे मास्टर आपण बघतो विजय. 5 चेंडू टाकले निलेश भोईरने आणि 8 धावा खर्च केल्या आहेत. कौसा संघाकडनं 5 षटकांचा सामना आपण बघतो. तिसरा सामना आजच्या दिवसातील. पहिल्या सामन्यात जोवेली संघाला पराभूत केलं अडवली संघाने. या सीझन मध्ये प्रथम कामगिरी दाखवली जगदीश पाटील अडवली संघाने. कारण नारद चषक मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलाय अडवली संघाने. मात्र झेल सुटते. सोपा झेल सुटला प्रेक्षकाच्या हातात आणि चेंडू डॉट जातो. षटक समाप्त होतो. पहिल्या षटकात धावा येते त्यावर जिंकलेल्या नांदिवली संघासाठी 8 धावा 1 गडी बाद. डीजे नारिवलीचे लक्ष्मण भोईर यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. लक्ष्मण भोईर साहेब नारिवली. स्प्रे घेऊन जायचे. लक्ष्मण भोईर साहेब नारिवली यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. डीजे चला
सामना सुरू करायचा आहे. 8 धावा आपण बघतो धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये. कारण सामन्याला आजच्या दिवसात जगदीश पाटील थोडासा उशीर झालाय. मी म्हणेन की संघ सुद्धा वेळेवर उपस्थित राहिले नाही, त्यामुळे उशीर झालाय. मात्र जास्त उशीर करू नका, कारण की आज एक सामना आपण बघतो मेगा फायनलचा सामना सुद्धा असेल, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संघनायक भारत, तर स्ट्रायकरला फलंदाज पिंट्या म्हात्रे. यावेळेस मात्र पिंट्या म्हात्रेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होती. जितूला नांदिवली संघाने आतापर्यंत एकमेव षटकार दाखवला मैदानामध्ये. प्रशांत म्हात्रेच्या बॅटमध्ये मात्र धावावर धावसंख्या धावा आहेत त्या फक्त 8 धावा, 1 गडी बाद. 1 गडी बाद, 8 अशी धावसंख्या जितू 11 नांदिवली संघाची. धावा आपण बघतो. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज भारत. यावेळेस मात्र पाहिजेचं अपील केलं होतं, मात्र पंच दाखवतोय चेंडू ऑप्शनच्या बाहेर थोडासा होता, मात्र बॅकिंग खराब होते. बघा जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळत आहेत जितू 11 नांदिवली संघाला लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती 10. 10 धावा धावफलकावरती जितू 11 नांदिवली संघाच्या. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज कौसा संघाकडनं भारतचा वापर केला, ते मात्र 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण बघतोय. गोलंदाज भारत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कुठं चेंडू होता, मात्र स्टॅम्पिंग स्ट्रोक आहे, मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाज भारत राईट बोर्ड विकेट, मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र झेल मला वाटतं इथे सुटतोय. भारत गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा, मात्र यष्टीरक्षक बीट होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढते. धावसंख्या देते, धावांचा बेट थोडासा वाढतो. मैदान जितूला नांदिवली संघाच्या धावा होत आहेत 20 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. मात्र ब्लॉकचा वापर केला होता. 1 धाव पूर्ण होते. बघा 1च धाव होती, लागतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या जितूला नांदिवली संघाच्या 10.50च्या सरासरी धावा कुठल्याच मैदानामध्ये. 21 धावा धावफलकावरती. धावा आपण बघतोय. आसपास आपण बघतोय गौरीपाडा येथे सुद्धा खूप जगदीश आपण बघतोय गौरीपाडा सुद्धा इथे मोठी स्पर्धा आजपासून सुरू झाली. 26, 27, 28, 29. मात्र त्या स्पर्धेत आपण एक बिग फाईट सामना सुरू आहे. डायगर विपक्ष
नीलजय मात्र नीलजय संघाला 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती. आता मात्र विशाल पवारने षटकार दाखवलंय. मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची आता गरज आहे जय हनुमान नीलजय संघाला. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, कारण की विशाल पवारने फास्टेड हाफ सेंचुरी ठोकली होती शील चषक मध्ये. आता वळू आपण मैदानाकडे. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि जितो इलेव्हन नांदेड संघाच्या 21 धावा आपण बघतोय. तिसरं षटक घेतो गोलंदाज पुन्हा एकदा निलेश भोईर. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज निलेश भोईर. कौसा संघाकडनं वैयक्तिक दुसरं व संघाचा तिसरं षटक. स्ट्रायकिंगला फलंदाज पिंटा म्हात्रे. नक्कीच पुन्हा एकदा षटकार ठोकला विशाल पवारने आणि निजे संघाने सामना जिंकला. 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज सरा. नक्कीच 70 पेक्षा जास्त धावा केल्यात मैदानामध्ये निजे संघाने. यावेळेस मात्र पल्लू शॉट आपल्या बघा मिळते. दिलशन शॉट दाखवला इथे पिंट्या मात्रेने. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे मैदानात पूर्ण होते. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 23 धावा धावफलकावरती. तेवीस धावा आपण बघतो धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज निलेश भोईर. यावेळेस मात्र चांगला चेंडू. मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते मैदानामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र धावफलकावर धावा आहेत त्या 23 धावा. आपण बघतोय धावफलकावरती गोलंदाज निलेश भोईर. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. थोडस खराब क्षेत्ररक्षण दाखवलं मात्र फक्त सिंगल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 24 धावा धावफलकावरती जितो इलेव्हन नांदिवली संघाच्या. 24 धावा बघतोय धावफलकावरती. मध्ये 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 26 धावा. 26 धावा आपण बघतोय धावफलकावरती. निलेश यावेळेस मात्र कुठं चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते मैदानामध्ये. धावफलकावर धावा आहेत त्या 26 धावा आपण बघतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा निलेश भोईर. यावेळेस मात्र मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय कौसा संघ. फेकी थोडीशी खराब झाली होती. मात्र सिंगल. षटक समाप्त होते. 3 षटकाचा खेळ संपतो. धावफलकावर धावा आहेत त्या जितो नांदिवली संघाच्या 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकावरती. डीजे
आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर शनिदास पाटील साहेब वडवली यांचा इथे सत्कार होईल. मी जितेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शनिदास पाटील साहेब वडवली यांचा सत्कार करायचा आहे. शनिदास पाटील साहेबांचा इथे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती जितेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. शनिदास पाटील साहेब वडवली यांचा सत्कार करतील जितेंद्र पाटील साहेब. त्यानंतर आमच्या मान्यवर अभिमन्यू पाटील साहेब वडवली यांचा सत्कार करतील भगवान पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते अभिमन्यू पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तीन षटकाचा खेळ संपल्यावर धावल धाबा त्या 27 धावा आपण बघतोय धावल करती 9च्या सरासरी धाबा कुठल्याच मैदानामध्ये अजून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक होतो गोलंदाज ओमकार. 2 षटकासाठी ऐकूया आमचे सहकारी समालोचक अशोक पाटील यांना. धन्यवाद नितीन कालन. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप 25 धावांची भागीदारी आपण पाहतोय दुसऱ्या विकेटसाठी. मात्र यावेळी टॉप लागतोय शॉट थर्ड मॅनला चेंडू फील केला जातोय आणि मात्र एक धाव जलद गतीने पूर्ण केली. या एक धावेने धावसंख्या धावफलकावर आउट होते. बाद झालाय का फलंदाज? ओके. नवीन फलंदाज अमित नक्कीच अमोल म्हात्रे दुसऱ्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली. मात्र या आता मात्र यष्टीरक्षक बीट होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र असफल ठरतोय. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. ओमकार गोलंदाजी मार्कवर नक्कीच चौथं षटक मार्गस्थ असताना मात्र ज्यावेळी 3 षटकानंतर चेंडू थोडा घासला जातोय मात्र याचा उपयोग फायदा गोलंदाजांना होतो की फलंदाजांना हे देखील पाहावं लागेल. कारण अमोल ज्यावेळी फलंदाजीला येतो त्यावेळी मात्र पाहायचं कशा प्रकारे सामोरं जातोय. आता मात्र लाईन पाहावी लागेल. नक्कीच चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. वाईट पंचांचा कॉल येतो मात्र बोनसने धावसंख्या पुढे सरकते 29 धावा. नक्कीच पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय हा ओमकार आपल्या संघासाठी. मात्र चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 29. पुन्हा एकदा बीट होते फलंदाज निर्धाव चेंडू. नक्कीच सातत्याने मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू मात्र चांगले पाहायला मिळतात. ज्यावेळी मोठे फटके येतात त्यावेळी मात्र फलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो मात्र ज्यावेळी निर्धाव चेंडू फेकले जातात त्यावेळी मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. मात्र यावेळी पाहावं लागेल ओमकार कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. मात्र समोर जाणार आहे फलंदाज अमोल म्हात्रे. पुन्हा एकदा बीट होतो मात्र शॉर्ट थर्डला फील्ड केला आहे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे पूर्ण केली जाते आणि एक धावेने धावसंख्येला आकार येतो 30 धावा. 30 आकडा म्हटला की नक्कीच नर्वस 90चा शिकार ठरला होता सचिन रमेश तेंडुलकर. 30 वेळा 90 रनच्या पुढे बाद झाला होता मात्र तोच आकडा धावसंख्यावर 30. पुन्हा एकदा फलंदाज मात्र इथे बीट होतो निर्धाव चेंडू. मी मगाशीच म्हटलं की या ओमकारने ज्यावेळी 2 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय आणि तेच चित्र पाहायला मिळतो. अमोल म्हात्रे यावेळी मात्र निर्धाव चेंडू खेळतोय.
चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावपळकावर 30 धावा. पुन्हा एकदा ओमकार टू अमोल. पुन्हा एकदा त्याच गतीने चेंडू फेकतोय मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय. पंचांचा कॉल येतोय वाईट. बोनस न धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या धावपळकावर 31. नक्कीच ज्यावेळी निर्धाव चेंडू फेकतो त्यावेळेस वाईट चेंडू फेकणं नक्कीच कुठेतरी प्रश्नचिन्ह उभा राहतंय. या गोलंदाजाने अशा प्रकारे चेंडू फेकणं म्हणजेच कानमंत्र दिला या संघनायकाने भारतने. आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने केलाय चेंडू हवेमध्ये. बिग षटकार. एक मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळतोय अमोल म्हात्रेच्या बॅट मधनं. शरीदास गोमा पाटील वडवले आपण यायचंय. आपले शरीदास गोमा पाटील आपण देखील यायचं. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 4 षटकांचा खेळ संपन्न होते. धावसंख्या धावपळकावर 37 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर निलेशने हाताळलं होतं. 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र भारतने दुसरं षटक हाताळलं. 13 धावा खर्च केल्या. मात्र पुन्हा एकदा निलेश वर संघनायकाने विश्वास दाखवला आणि त्या निलेशने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. मात्र चौथं षटक हाताळलं ओमकारनं ज्याने एक सफलता प्राप्त केली आणि 10 धावा खर्च केल्या. मात्र शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही कुटणार आहात तेवढ्या मात्र समोरच्या संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र यावेळी पाहावं लागेल कशा प्रकारचा गोलंदाज या फलंदाजाला गोलंदाजी करतोय. मात्र गोलंदाज येतोय यावेळी शेवटचं अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज अभिजित पाटील. नक्कीच संघनायकाने या विश्वास दाखवला या अभिजित पाटीलवर. मात्र शेवटचं षटक कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते की फलंदाज मात्र अमित इथे सेट झालाय. ज्या अमितच्या बॅटमध्ये अमोल ज्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिलाय आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर फलंदाज पिंट्या खेळतो अद्यापर्यंत. पिंट्याने 2 फटके मोठे फटके दाखवले. एक षटकार आणि चौकाराच्या मदतीने पिंट्या देखील सलामीचा फलंदाज अद्यापर्यंत खेळपट्टीवर. मात्र दुसऱ्या बाजूला अमोल म्हात्रे यावेळी मात्र स्ट्राईक एंडला पिंट्या जो सलामीला आलेला अद्यापर्यंत खेळपट्टीवर टिकून आहे. नक्कीच कुठे संघासाठी आपल्या योगदान देतो. अद्यापर्यंत जर विचार केला तर पिंट्याने 17 धावांवर खेळतो हा पिंट्या. मात्र दुसऱ्या बाजूला अमोल म्हात्रे त्याला साथ देतोय. मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळल्या चेंडूला डीप स्कोअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दुसरी धाव पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या धावपळकावर 39 धावा. पहिला सामना आपण पाहिला होता या आजच्या दिवसामध्ये ज्या सामन्यामध्ये जोवेली संघाने 5 षटकामध्ये 39 धावा कुठल्या होत्या. तोच आकडा यावेळी धावपळकावर देसाई संघाचे संघनायक आणि चिंचोळ्या पाड्याचे संघनायक आपण लगेच यायचंय. आता मात्र भिटकावून दिला लॉंग लेगच्या दिशेने जातो. गणेश मात्र चेंडू समोर येतो फील्ड करतो. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली. नक्कीच गणेशला आपण पाहतोय यावेळी लॉंग लेगला क्षेत्ररक्षण केले या गणेशनं. मात्र 1 धावेने धावसंख्या 40. ह्या पुढचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जय वागेश्वर देसाई आणि चिंचोळ्याचा पाड्या या 2 बलाढ्य संघामध्ये होणार आहे. मात्र या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच यायचंय नाणेफेकीसाठी. मात्र पुढचा चेंडू अभिजित फेकण्याची सज्ज. समोर फुलटॉस चेंडू भिडकावून दिला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून चेंडू जातोय. बिग षटकार. एक हँड मायटी षटकार. एक मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अमोलच्या बॅट मधनं. नक्कीच आता मात्र अमोल या गोलंदाजाला वीक करून ठेवतोय. शेवटच्या षटक मार्गस्थ असताना मात्र अभिजितच्या 3ऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळलाय या अमोल म्हात्रेने. पुन्हा एकदा हवेमध्ये मिस टाइम शॉट आहे.
स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज धावतोय आणि कोणतीही चूक करत नाही. यावेळी मात्र अमोल म्हात्रेची खेळी संपुष्टात येते. अमोल बॅक टू पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज येतो अर्जुन मात्र दुसऱ्या बाजूला पिंट्या. नक्कीच अमोलने चांगले योगदान दिलं आपल्या संघासाठी, ज्याने तब्बल 5 चेंडूंचा सामना केला आणि 14 धावांचं योगदान दिलंय. मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत नांदिवली संघाच्या. मात्र या 2 चेंडू किती धावा कुठल्या जातात. मात्र यावेळी कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षण मात्र तिथे फील्ड करतोय. मात्र दुसरी गवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक्युरेट फेकी होते मात्र पाव लागेल. पंचांचं बड आकाशाकडे. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद स्वरूपात. नांदिवली संघाच्या इनिंगचा शेवटचा चेंडू. मात्र नवीन फलंदाज नितीन पिंट्या सलामीचा फलंदाजाने 21 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मात्र शेवटच्या चेंडूवर किती धावा एकवटतोय हा फलंदाज आपल्या संघासाठी. नांदिवली संघाच्या इनिंगचा शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला. नितीन नवीन फलंदाज यावेळी फलंदाजीला सामोरा जातोय. मात्र पाहावं लागेल या एका शेवटच्या चेंडूवर किती धावा कुठतोय हा फलंदाज नितीन. अभिजित पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळतोय. आता मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली होतो. मात्र झेल सुटतोय. भारत तिथे बॅकअप देतोय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. फलंदाज पुन्हा एकदा धावबाद स्वरूपात बाद होतोय. नितीन बॅक टू पवेलियन. 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 5 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर येते ती 48 धावा. मात्र येणारे 30 चेंडू 49 धावांची गरज असणारे कौसा संघाला. तत्पूर्वी वळूया आपण या क्रीडा मंचावर उपस्थित मान्यवर शनिदास जोमा पाटील यांचा सन्मान केला जातोय. जितेंद्र पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते शनिदास जोमा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सकाळच्या सत्रापासून पाहिलं या स्पर्धेमध्ये मान्यवरांचा भरणा आणि प्रत्येक मान्यवराला इथे सन्मानित केलं जातंय. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी आणि वडवली चषक 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच थोडासा या समालोचन कक्षाच्या मागे ज्या बाईक्स पार्क केल्या असतील त्या आपण काढायच्या आहेत. हॅलो. तर निश्चितच ज्या आमच्या समालोचक कक्षाच्या पाठीमागे ज्या गाड्या उभ्या आहेत त्या आपण तेथून हलवा.
ज्या कुणाच्या गाड्या आहेत त्या ठिकाणाहून आपण हलवायच्या आहेत कृपया करून, कारण त्या ठिकाणी निश्चितच आग येईल. हॅलो 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 तर जनरेटरवाला आपण जर कुठे असाल तर बघा या जनरेटरच्या जवळ. जनरेटरवाला हॅलो तर क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. जास्त वेळ करू नका आणि कौसा संघ आपण फलंदाज पाठवा मैदानामध्ये. हॅलो तर चला नाणेपैकी आले तुम्ही. तर देसाई संघाचा संगणक आला या ठिकाणी. चिंचोड्याचा पाडा संगणक आला तर या पण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर निश्चितच मी माजी सरपंच साहेब हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते नाणेपैकी करावं. तर सामना 5 षटकांचा असेल. सामन्यात धावांची जर बरोबरी झाल्यात तर सामना सुपर ओव्हरवरती खेळवला जाईल. तर या ठिकाणी देसाई संघाने नाणेफेकी जिंकले. तर सामना सुरू होतो. या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन. षटक पहिलं घेऊन आला. पहिला चेंडू निलेश आणि पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद होतो. या ठिकाणी मोठा आदरा लागतोय पहिल्याच चेंडूवरती कौसा संघाला.
या ठिकाणी पाहतात कौसाई पक्ष नांदिवली या दोन संघामध्ये. तर निश्चितच पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. कौशा संघाचा विचार केला तर 49 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय कौशा संघ. मात्र सुरुवात खराब झाली आहे. हा चेंडू शारामपूल करतो. या वेळेला मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लागला आणि चेंडू मात्र गोळीच्या वेगाने गेला होता. गुड फिल्डिंग. चेंडू मात्र थ्रोपैकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात धापळकावरती. तरी जिथे 49 धावांचं लक्ष. याच्या पुढचा सामना असणार आहे मोठी. याच्यानंतर सामना असणार आहे वागेश्वर देसाई विपक्ष चिंचोड्याचा पाडा. या दोन संघामध्ये निश्चितच 49 धावांचं लक्ष. या कौसा संघासमोर हा चेंडू भिरकावून देतोय. मात्र चेंडू अभ्यात आहे. मिस टाइम फटका. अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच. एका हाताने निश्चितच त्या ठिकाणी अचूक असा झेलचा अंदाज केलाय. फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय कौसा संघाचा. तर बघा 2 गडी बाद झाले. त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये हा चेंडू मोठा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह कव्हर करतोय. नो मॅच स्टँडर. दॅट्स फॉर रन. तर बघा निश्चितच या ठिकाणी जितू याने चौकार दाखवला. डावखुरा त्याचा फलंदाज. तर पहिले षटक मार्गस्थ बघतो. 2 फलंदाज बाद झाले. एक फलंदाज बाद झाला होता विजय. त्याच्यानंतर निलेश बाद झाला. जितू आणि प्रशांत ही जोडी जबरदस्त फटका. यावेळेस सुद्धा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय. भगवा चौकार. निलेश यावेळेस मात्र मोठी बॅटफ्लिकचा वापर केला होता. थोडासा ऑफस्टंप वरती चेंडू होता. निश्चितच या ठिकाणी बघितलं तर षटक समाप्त होतोय. या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार दाखवल्यात. धावसंख्या दापलकवरती बघतोय आपण 10 धावा. हा चेंडू यावेळेस लागतोय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतो यावेळेस कौसे संघाला.
तर बघा पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात अमोल याचा विचार केला. अमोल मात्र दुसरा गोलंदाज ठरला जो यावेळेस जितू 11 नांदिवली संघाकडून षटक घेऊन आला. निश्चितच जितू 11 नांदिवली संघ म्हटला की पिंट्या मात्र याचा संघ, तसेच आमचे साथी समालोचक मित्र विनोद पाटील यांचा जवळचा संघ. हा चेंडू भिरकावून दिलाय. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग, मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर. आल्यास मात्र आपला परिचय लवकर देण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. स्लोप डिलिव्हरी केली. चेंज ऑफ पेस निश्चितच दाखवला गोलंदाज या ठिकाणी अमोल मात्र जो जिथे संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय. हा चेंडू यावेळेस मात्र फलंदाजाचे प्रयत्न फसल्यात. मी म्हणेन एक षटकार आल्यानंतर मात्र निश्चितच आपण बघायला पाहिजे. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव केलाय फलंदाज अनिल. मात्र गरज आहे ती 49 धावांची लक्ष घेऊन मैदानामध्ये हा संघ उतरला होता. मात्र खराब सुरुवात झाली होती. पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद झाले होते. हा चेंडू क्लीन बॉल एस्टनचा वेध घेतलाय. ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला होता त्या फलंदाजाने मात्र 3 चेंडूत एकही धाव आली नाहीये. दिस इज अ नॉट गुड क्रिकेट. तर चला फलंदाज जास्त वेळ करू नका. पंच बघा आपण अद्याप तिसरा सामना चाललाय. येणारे सामने दुसऱ्या षटकातील निश्चितच कमी षटकांचे खेळवायला लागतील. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अभिजित याला बघतोय. अमोल कोण. हा चेंडू यावेळेस मात्र बघा पुन्हा एकदा खाली राहिला. पॉपिंग क्रीज वरती डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्नाला यश लाभत नाहीये आणि षटक मात्र समाप्त झाल्याची घोषणा केली जाते. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. टोटल स्कोर मूव्स ऑन 6-17. या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला अमोल मात्र यांनी मी म्हणेन चांगलं कमबॅक करून दिलंय, कारण दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. त्याच्यानंतर फक्त एकच धाव दिली. हा चेंडू ऑन साईडला केलून काढला. एकदा एकवटल्या. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार दिला जातोय आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलं जातोय कौसा संघ. मात्र यावेळेस एखाद्या फलंदाजाला मैदानामध्ये टाण मांडावं लागेल जो चांगली फलंदाजी करू शकेल. मात्र डावखुरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये निलेश भोईर याला बघतोय. निश्चितच एक निलेश बाद झाल्यात, मात्र दुसरा निलेश भोईर ज्याने 2 चौकार दाखवले होते. मात्र गरज आहे ती यावेळेस धावांची. मात्र आपण क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं बघतोय या ठिकाणी या जितेलो नांदिवली संघाचा. तर चला सामना सुरू करा. निश्चितच बघा आयोजकांच्या सूचना येतात, मात्र आपण खूप वेळ घेता. हा चेंडू मोठा फडका घालतोय. यावेळेस मात्र डीप मिड विकेटला
चेंडू मात्र दुसऱ्या बाउन्स वरती फेकवलाय, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्या बघतोय धावपलकावरती 20 धावा. 20 धावा एकवटल्या गेल्या तर या तिसरं षटक मार्गस्थ असताना 9.75 च्या सरासरीने आस्किंग रन रेट हा ठेवायचा होता कवसे संघाला. निश्चितच या ठिकाणी त्यांची हा चेंडू जबरदस्त फटका कलात्मक शैली, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय आणि तोपर्यंत या 2 धावा मिळतील. या 2 धावा मिळाल्यात. हा चेंडू षडंपूल करायचा होता, ऐश लागली आहे. फलंदाज बाद आणखीन एक धक्का लागतो. या वेळेला मात्र बिग विकेट. तर बघा एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात, मात्र चांगली गोलंदाजी बघतो आपण या जितू 11 नांदिवली संघाची, ज्याने कौसा संघाला 49 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भारत, याला बघतो आपण. षटका दिला, पहिला चेंडू मोठा फटका सरळ रेषेत केल्यात. दॅट्स स्मार्ट इट. आल्या 6 धावा. तर बघा गरज होती या धावांची, मात्र आल्या षटकाराने खात्याची सुरुवात निश्चितच केली जात आहे. भारत हा चेंडू यावेळेस मात्र पॉपिंग क्रीज वरतीच राहिलाय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जातोय. या धावपलकावरती अतिशय चांगला रणनीती आखावी लागेल. बायचा इशारा, पंच निश्चितच कोण करता षटक समाप्त झाल्याची घोषणा केली जाते आणि 3 षटकाच्या सांगतेनंतर धावपलकावरती धावा आल्यात 29 धावा. जर विचार डीजे थांबा आपण, तर निश्चितच विचार केला 49 धावांची गरज होती आणि या 29 धावा धावपलकावरती आल्यात. तर येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 20 धावांची. ज्याने पहिल्या चेंडूवरती आपला परिचय खूप लवकर दिलाय. गोलंदाज अनिकेत याचा वापर केलाय. 4थं षटक सामन्याचं प्रतिबिंब असेल का, कारण या षटकामध्ये निश्चितच सामना टर्न होऊ शकतोय.
भारत यावेळेस मात्र क्लीन बॉल, मोठा फटका केल्याचा होता अतिघाई संकटातने आणि आणखीन एक गडी बाद होतोय कौसा संघाचा. निश्चितच बघू शकता फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजाकडून आशा होत्या मी म्हणे निश्चितच गाई केली आहे, एक सिंगल डबल आले असती तरी निश्चितच काम झालं असं कौसा संघाचं. मात्र मोठा फटका मारण्याचं धाडस केलं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. हा चेंडू शॉर्ट पूल करतोय डीप मिड विकेटला. चेंडू मात्र अमोलच्याकडे येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बसतोय तो कौसा संघाला. अशा फटक्यांची गरज होती का? अशा वेळेला 12 चेंडू आणि 20 धावांची गरज होती. त्याच्या मात्र आता येणारे चेंडू असतील 10 आणि गरज होती 19 धावाची. मात्र एकच दुसरा मोठा फटका या सामन्याला कौशल संघाच्या बाजूने संजीवनी देण्याचं काम करेल. मात्र कोण फलंदाज या खेळपट्टीवरती कोणता फलंदाज मोठे फटके मारेल? मात्र गोलंदाज अनिकेत जो चौथं षटक घेऊन आला. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न ऑन साइडला. एकच धाव मिळेल. निश्चितच जोखीम पकडत नाहीये कारण मागच्या 2 फलंदाज बाद झाल्यात. त्यामुळे निश्चितच कौशल संघ सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला जातो. अद्याप 9 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा हव्यात या कौशल संघाला. हा चेंडू यावेळेस मात्र मिस्टाईम फटका आहे. चेंडू हवेत आहे. नो मिस्टेक. आणखीन एक गडी बाद होतोय. चार चेंडू झाल्या. 2 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे 8 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 18 धावा. विकेट 8. तर निश्चितच 8 फलंदाज बाद झाल्यात या ठिकाणी. मात्र अशा सिच्युएशनला इथून सामना टर्न होईल का? कारण 2 षटकामध्ये फक्त 20 धावांची गरज होती. हा चेंडू मोठा फटका. या वेळेला मात्र जोरदार पार. चेंडू मात्र सीमा पलीकडे. दॅट्स माइट हिट. तर निश्चितच या ठिकाणी सन्माननीय योगेश्वर पाटील घनसोली गावचे यांचं शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती असणार आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. तर बघा येणारे चेंडू असतील ते 7 गरज आहे 12 धावांची. मोठा फटका केलाय. हा चेंडू शॉर्ट पूल करतोय. चेंडू मात्र बराच वेळ अभ्यास होता. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे. 4 धावा.
थँक्यू डीजे. क्या बात आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं म्हटलं जातं की ज्यांनी मुठभर मावळीच्या संगतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज. मात्र मी काल सुद्धा म्हटलं होतं की जगातील एकमेव राजा असा होता की त्याचा जन्म गडावरती झाला आणि मृत्यू सुद्धा गडावरती झाला. 6 चेंडू 8 डाबांची गरज. अशा वेळेला मात्र गणेश मात्रे मैदानामध्ये आल्यात. पहिला चेंडू होता एकीकडे अनुभवाने भरलेला गोलंदाज बघतोय तर दुसरीकडे फलंदाज ज्याच्याकडे अनुभव आहे. तर निश्चितच बाहेरून आवाज देऊ नका. या ठिकाणी निश्चितच आमचे घनसोली गावचे योगेश पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडू 8 डाबा. गणेश यावेळेला जोरदार पार इनसाइड एज फलंदाज बाद आणि 2 चेंडू वरती मात्र एकही धाव नाहीये. गप तर निश्चितच गर्व आहे आपल्याला या हिंदुस्थान महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय आपण. कारण बघा शिवाजी महाराजांचा इतिहास आज आठवतो. हा चेंडू या वेळेला मात्र फलंदाज होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. चेंडू मात्र डीप मिड विकेटला खेळून काढल्या. सिंगल आल्या. गुड बॉलिंग मी म्हणे पिंट्या मात्र या गोलंदाजाची ज्याने कित्येक वर्ष अधिराज्य गाजवले. जितू 11 संघाचं प्रतिनिधित्व केलंय बरेच वर्ष. अमल असतील पिंट्या असेल त्याच्यानंतर मात्र महेंद्र सुद्धा असतील मात्र असे नाही आहेत. मात्र आता येणारे चेंडू या 3 आहे आणि गरज आहे ती 7 धावांची. हा चेंडू षडम पूल करतोय पुन्हा एकदा त्याच सीझन मध्ये. चांगली थ्रो पैकी फक्त सिंगल. गुड बॉलिंग गुड थ्रो पैकी अतिशय चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला जातोय. कारण येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती मात्र 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा. बघा 6 चेंडू 8 धावा. अशा परिस्थितीला मात्र पिंट्याने फार चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. ज्या पिंट्या मात्र नेहमीच स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना सुरुवातीचे 2 चेंडू निश्चितच निर्धाव फेकले होते. तर 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला फेकला होता मात्र निश्चितच शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असणार आहे. 4 धावांची गरज आहे. निश्चितच 5 धावांची गरज आहे मात्र निश्चित 4 धावा जरी केल्या तरी सामना सुपर ओव्हर वरती खेळला जाईल. या ठिकाणी स्पर्धेचा नियम आहे. धावांची जर बरोबरी झाली तर निश्चितच या ठिकाणी सामना सुपर ओव्हर वरती केला जाईल. धावसंख्या दापडकवरती बघतो आपण 44 धावा. 49 धावांची गरज असताना 44 धावा आल्या तर 5 धावा आणि हा चेंडू यावेळेस मात्र 1 धाव मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय तो जितू 11 नांदिवली संघाने.